नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय MH एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे बजाजची मॅक्झिमा कार्गो गाडी। तुम्हाला माहिती आहे 3 व्हीलर ही इलेक्ट्रिकवाली बरं का। आता तुम्ही डिझेलमध्ये बघितलंय, पेट्रोलमध्ये बघितलंय, CNG मध्ये बघितलंय, पण आज मी तुम्हाला दाखवणार बजाज मॅक्झिमा EV इलेक्ट्रिकमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये या पूर्ण कार्गो व्हेकलचा आपण रिव्ह्यू करणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहे। ओके, चला सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओला। आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मला सांगायचं तुम्हाला या कार्गोमध्ये काय आवडलं। ओके, सुरुवात करूया चावीपासून। तर सिंपल अशी की बघायला मिळते बजाजची ब्रँडिंग सोबत ती की बरोबर। समोर बघायला गेलं तर हे कॅबिन आहे। कॅबिन आपली सिंपल म्हणजे पुरी डिझाईन जर बोलायला गेलं ना, पहिली जी मॅक्झिमा यायची नाही काय सेम डिझाईन आहे। डिझाईनमध्ये काहीच फरक नाही, फक्त पेट्रोल डिझेल इंजिन काढले आणि इलेक्ट्रिक मोटर वगैरे तुम्हाला टाकून दिलेली याच्यामध्ये। तर असा पुरा सेटअप आहे। समोरून बघायला गेलं तर तुम्हाला मोठे मोठे हॅलोजन हेडलॅम्प दिलेले, बजाज मॅक्झिमाची ब्रँडिंग दिलेली आहे। फक्त तुम्हाला EV वगैरे दिलेलं नाही। इथं ब्लू लाईन दिसली का निळ्या रंगाची, तुम्ही समजून घ्यायचं की ही गाडी जी आहे इलेक्ट्रिक व्हेकल आहे। ओके, त्यानंतर वायपर दिलेलं आहे, ही तुमची मोठीशी विंडशील्ड दिलेली आहे। आणि पूर्ण जी केबिन आहे, पूर्ण केबिन मेटल बॉडीमध्ये बरं का, प्लास्टिक वगैरे काही यूज केलेलं नाही, पूर्ण मेटलचा वापर केलेला आहे इथं। त्यानंतर हे खाली खूप मोठं मडगाड आहे। आणि फ्रंटची टायर साईज जी आहे ती तुमची 130/80 R12 इंचचे तुम्हाला ट्यूबलेस टायरचा सेटअप तुम्हाला समोरून दिलेला आहे, ज्यामध्ये ड्युअल हायड्रोलिक कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन म्हणतो नाही का, सॉरी ड्युअल शॅक ॲब्झॉर्बर कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन तुम्हाला दिलं, म्हणजे इकडे पण कॉईल स्प्रिंग दिलेली आणि इकडे या बाजूला पण सस्पेन्शन दिलं। सो त्यामुळे बॅलन्सिंग खूप चांगली असणार आहे। आणि वेट कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा आहे गाडीची याच्यामुळे थोडी वाढणार आहे। आणि जेवढी पण पुरी ब्रेकिंग सिस्टम आहे ना, ती पूर्ण ड्रम ब्रेक सिस्टम आहे बरं का, ते पण हायड्रोलिक ऑपरेटेड ड्रम ब्रेक सिस्टम आहे। तर असा पुरा हा सेटअप आहे। तर हे तुम्ही बघू शकता फ्रंटचा पूरा लाईनअप हा। त्यानंतरून ही केबिन बॅक साईडनं म्हणजे साईडच्या अँगलने बघायला गेलं तर ही तुमची रोलिंग विंडो देते। हा तुमचा डोअर आहे मोठा, खूप मोठा, त्या बाबतीत काही अडचण नाही आहे। आणि बॅक साईडला आले तर तुम्हाला एक छोटीशी विंडो आहे ती बघायला मिळते, बरोबर आहे का नाही। आणि केबिन जुन्या गाड्याच्या होत्या बजाजच्या म्हणजे मॅक्झिमा, त्याच्यासोबत जी येते ती सेम केबिन येते याच्यामध्ये। ओके, आता साईड प्रोफाईल आले तर हा कार्गो आहे। या कार्गोचं बोलायला गेलं तर याची 6 फूट लांबी आणि 5 फूट रुंदी। ओके, आणि वेट कॅरिंग कॅपॅसिटी या कार्गोची RTOच्या हिशोबाने बघायला गेलं 400 kg कंप्लीटेड आहे। पण तुम्ही या गाडीवरती 700 किलोपर्यंत वेट जे आहे तुम्ही या गाडीवरती टाकू शकता, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण घ्यायची गरज नाही आहे। ओके, आणि खाली इथे तुम्हाला दाखवतो, इथे पण तुम्हाला 130/80 R12ची टायर प्रोफाईल बघायला मिळते, जी की ट्यूबलेस टायर आहे। बॅटरी बॅक वगैरे तुम्हाला सगळं सांगतो मी, थोडंसं थांबा फक्त, पहिले पुऱ्या गाडीचा ओव्हरव्ह्यू करून घेऊ। बॅक साईडचे सस्पेन्शन तुम्हाला आपलं कॉईल स्प्रिंग सस्पेन्शनचे दोन्ही पण बाजूला सेपरेट सस्पेन्शन दिलेले आहे, इंडिपेंडंट सस्पेन्शनमधून घेते एक सिस्टम दिलेली आहे। बॅक साईडला बजाज मॅक्झिमाची ब्रँडिंग आहे, एक्सेल कार्गोची ब्रँडिंग आहे, इथे E-Tech 12.0 दिलेले आहे। फक्त इथेच एका ठिकाणी इलेक्ट्रिक गाडी असं तुम्हाला समजतं, बाकी काय असं तुम्हाला स्पेसिफिक इंडिकेट नाही केलेलं आहे EV वगैरे असं, पण अशा गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहे। खाली आले ही ग्रिल आहे, त्यानंतर तुम्हाला आपल्याला टेल लॅम्प वगैरे खूप खाली दिलेले आहे, जे की हॅलोजन फॉर्ममध्ये, बरं आहे का नाही। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हे नाही, काय म्हणता LED वगैरे यूज केलेलं नाही। इलेक्ट्रिक गाडी LED यूज करायला पाहत, पण ठीक आहे, काय अडचण नाही। इकडे हॅलोजन आहे, इकडे हॅलोजन आहे, त्याच्यात काही विषय नाही आहे। आणि खाली पुरं तुमचं मेकॅनिझम दिलेलं आहे इलेक्ट्रिकचं। ओके, दुसऱ्या बाजूने आले तर इथे सेम आहे, त्या बाजूला जे होते तुम्हाला त्याच बाजूला फक्त इथे चार्जिंग सॉकेट ॲड केलेलं आहे। इथे तुम्हाला 13 अँपिअरचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे। ओके, 13 अँपिअरचा करंट असलेलं तुम्हाला जे घरातलं पॉवर पॉईंट असतो नाही का, तिथून चार्जर कनेक्ट करायचं आणि इथे तुम्ही इथून व्हेकलला चार्ज करू शकता। आता व्हेकल चार्ज करायची म्हटल्यावरती तुम्हाला 4 तास आरामशीर लागता पूर्ण व्हेकल चार्ज करायला 0 to 100। आणि एकदा पूर्ण व्हेकल चार्ज केली का, आता कंपनीने 180 किलोमीटरचा रेंज दिलेली आहे, पण तुम्हाला ही गाडी जी आहे 150 किलोमीटरचा आरामशीर तुम्हाला आउटपुट देऊन टाकते बरं का, लोडिंग कॅपॅसिटीमध्ये 180 नका बोलू, 150 ते 100% तुमची गाडी चालवून जाते। अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप आहे गाडीचा। ओके, आता हे तर पूर्ण सिस्टीम झालं। आता मी तुम्हाला मोटर बेटर त्यांचं सांगतो। हे बघा, इथे हे आहे बॅटरी पॅक। हा बॅटरी पॅक टाटा टेल्को कंपनीने बनवलेला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला सेलवाली बॅटरी असते नाही का, ती येते। नॉमिनल व्होल्टेज बघायला गेलं तर याच्यावर 51.2 वोल्टचं पूर्ण बॅटरी व्होल्टेज आहे। ओके, टाटा टेल्को कंपनीने बनवलेली आहे। त्यानंतरून ही जी आहे मोटर, ही PSMS मोटरला रन करते ही बॅटरी। ओके, आणि ती मोटर जी आहे ती 6 HPची मोटर आहे। तुम्ही बघू शकता इकडे 6 HPची मोटर तुम्हाला दिसेल तिथं, बघितलं, ही 6 HPची मोटर म्हणजे चांगली पॉवर तयार करते। आणि इकडे इलेक्ट्रॉनिक सिस्टम लावलेली, AC युनिट वगैरे झालं तुमचं, त्याच्यानंतर चार्जिंग युनिट वगैरे त्या गोष्टी सगळं लावलेले आहे इथे। तर अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप आहे। ओके, म्हणजे समजून घ्या 6 HPची मोटर याच्यामध्ये यूज केलेली आहे। हे सिम्पल आहे आणि पूर्ण बॅटरी चार्जिंग झाल्यावर तुमचं 150 किलोमीटर तुम्हाला आरामशीर जे आहे म्हणजे किलोमीटरची जी रेंज आहे तुम्हाला बघायला मिळते। आता आपण एक केबिनमध्ये जाऊया। केबिन पण खूप महत्त्वाची आहे। केबिनमध्ये काय काय गोष्टी दिली तुम्हाला ते सांगतो। तर मित्रांनो,
ही आहे या गाडीची केबिन मोस्ट ऑफ सेमच आहे. पहिले जे पेट्रोल CNG वगैरे येते ना त्याच्यामध्ये जी केबिन होती तीच केबिन याच्यामध्ये यूज केलेली आहे. फक्त MID वगैरे पूर्णपणे चेंज केलेली आहे. आता मी तुम्हाला सांगतो, पहिले पुणे MID चालू करून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल. हा तुमचा इग्निशन स्विच आहे. इथे गेलं का इथे ऑन करून घ्यायची गाडी. त्यानंतर हा तुमचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. इथे पण तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले. इथे पण तुम्हाला इंडिकेशन दिलेले आहे, पार्किंग वगैरे, हीट, बॅटरी लो वगैरे याचे इंडिकेशन येतात. इथे तुम्हाला बॅटरीचं पर्सेंटेज, ओके, त्यानंतर रेंज आणि किलोमीटर किती चालली, किलोमीटर पर हावर, ऑडोमीटर वगैरे अशा बेसिक इन्फॉर्मेशन इथे बघायला मिळते. आणि हा हँडलबार आहे. हँडलबारवरती तुम्हाला इथे अप्पर डिप्परचं बटन बघायला मिळते. हे मोड्स आहे, न्यूट्रल, ड्राईव्ह, मॅन्युअल आणि R. ड्राईव्ह आणि रिव्हर्स माहिती आहे तुम्हाला. न्यूट्रल म्हणजे गाडी काही चालत नाही आणि M म्हणजे याच्यामध्ये काय असतं, गाडीचा स्पीड कमी होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण चढा लागतो नाही का, टॉर्क गाडीचा वाढून जातो, स्पीड कमी होतो. म्हणजे हाय वेट कॅरिंग कॅपॅसिटी होऊन जाते गाडीची. तर असा किस्सा आहे. इथे तुमचं आलं इंडिकेटरचं बटन दिलेलं आहे. इथे हॉर्नचं बटन दिलेलं आहे. इथे तुमचं वायपरला ऑन ऑफ करायचं बटन दिलेलं आहे. आणि इथे तुमचं फ्रंट लाईटला ऑन ऑफ करायचं बटन दिलेलं आहे. त्यानंतर इथे मेनू म्हणजे इथून तुम्ही हे बटन दाबलं का तुम्ही इथे चेंज करू शकता. बघितलं का ऑडोमीटर वगैरे पर्सेंटेज वगैरे दाखवते. तर हे तुम्ही इथून करू शकता. त्यानंतर हे ॲक्सिलेटर आहे. हे बघा आता मी तुम्हाला हे दाखवतो. हे बघा इथे हँडब्रेक आहे. गाडी चालू करायला तुम्हाला पहिले हँडब्रेक खाली करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ब्रेक दाबावं लागेल. इथे डीचं बटन दाबलं का मग तुमचं इथे ड्रायव्हिंग मोड पडला का मग इथे तुम्ही ॲक्सिलेटर दिलं का तुमची गाडी जी आहे तुमची फ्रंटला जाईल. ओके, सिम्पल आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही. आणि हा तुमचा हँडब्रेक आहे. इथे ब्रेक आहे. सीट आहे. सीट काफी कम्फर्टेबल आहे, म्हणजे जास्त असं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आणि केबिनमध्ये स्पेस पण खूपच चांगला आहे. रूम बघू शकता तुम्ही, हेडरूम पण ठीकठाक आहे, त्याच्या बाबतीत काय असं अडचण नाही आहे. केबिनमध्ये एक छोटासा लाईट पण दिलेला आहे, जेणेकरून तुमचं कॅबिन थोडा प्रकाशमय होऊ शकतो. बैल बटन वगैरे दिलेले आहे. ओके, असा हा सिस्टम आहे. ही रोलिंगवाली विंडोज आहे. बघायला तुम्ही असं गोल गोल फिरू शकता. याला लॉकिंग सिस्टम दिलेली इथं. आणि दोन्ही पण दरवाजे तुमच्यावाले ओपन होऊ शकता. आणि का या गाडीमध्ये म्युझिक सिस्टम लावायला पण जागा दिलेली आहे. स्पीकरला एक डेडिकेटेड जागा दिलेली आहे. त्यानंतर 12 वोल्टचं DC चार्जर पण दिलेलं आहे मोबाईल वगैरे चार्जिंग करायला. आणि इथे तुम्हाला हेडलाईट लॅम्पचं बटन दिलेलं आहे. ओके, आणि इथे छोटासा दिलेलं आहे जागा. इथे तुम्हाला एक छोटासा ग्लोव बॉक्स दिलेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहे छोट्या मोठ्या, पण ह्या मेन गोष्टी आहेत. आता गाडीच्या बाहेर जातो आणि देन हे बघा हे सीट आहे. या सीटाच्या खाली जे आहे तुम्हाला चार्जर ठेवायला जागा दिलेली आहे. इथे तुमचं स्पेअर व्हील आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जॅक दिलेला आहे, चाक वगैरे उचलायला. जॅक म्हणजे पंक्चर वगैरे झाली तुमची गाडी तर गाडीला लिफ्ट करायला जॅक वगैरे दिलेला आहे. आपली ही साईज पण सेमच आहे, R12. ओके, अशा प्रकारचा हा पुरा सिस्टम आहे. इथे एक एक्स्ट्रा बॅटरी दिलेली. ही बॅटरी जी आहे तुमचं बाहेरचे जे इलेक्ट्रॉनिक म्हणतो नाही का, लाईट्स वगैरे त्याला ऑन ऑफ करायला ही बॅटरी दिलेली. ओके, बाकी इथून जे आहे फक्त आपल्याला जे छोटे मोठे इन्स्ट्रुमेंट ऑपरेट होतात, मेन मोटर जे आहे तुमच्याला मोठ्या बॅटरीवरून ऑपरेट होते. ओके, असा प्रकारचे पूर्ण हा फॅक्ट आहे ह्या गाडीबद्दल. ओके, थांबा एक मिनटं, मी पहिले झाला होतं. आता हे तर पूर्ण तुमचा रिव्ह्यू झाला गाडीचा, की काय काय दिलेलं आहे काय काय नाही सगळं तुम्हाला सांगितलं आहे. आता तुम्हाला मेन सांगतो याच्यामध्ये की ह्या गाडीची किंमत किती आहे. तर ह्या गाडीची जी किंमत आहे नाशिकमध्ये 4,70,000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये शोरूम डिस्काउंट देत आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मी. आणि या गाडीचं सबसिडी पण आहे या गाडीला अवेलेबल. त्याची पण पूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल शोरूमला. आणि हो मित्रांनो, ही जी व्हेकल आहे हिला मोबाईल कनेक्टिव्हिटीचं फीचर दिलेलं आहे. म्हणजे मोबाईल कनेक्ट तुम्ही करू शकता. मोबाईलमध्ये तुम्हाला याची लोकेशन, चार्जिंग पर्सेंटेज प्लस चार्जिंगला आहे का नाही गाडी वगैरे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे बेसिक लेवलच्या सर्व तुम्हाला मोबाईलमध्ये दिसतील. ओके, तर आणि त्या ॲपचं नाव आहे मेरा बजाज. ओके, ज्यावेळेस तुम्ही गाडी घ्याल त्यावेळेस तुमचं RTO पासिंग झालं का त्यानंतरून तुमच्यावाले जे आहे तुम्हाला ते ॲप पण इन्स्टॉल करून दिली जाईल शोरूमकडून. तर ओके मित्रांनो, बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बजाज मॅक्झिमाची ही इलेक्ट्रिक व्हेकल आहे. तुम्हाला याच्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर डीलरशिपचा नंबर मी खाली दिलेला आहे. आणि मित्रांनो त्या बाबतीत काही अडचण नाही. बजाज तुम्हाला माहिती आहे कार्गो व्हेकलमध्ये पहिल्यापासून भारीच आहे. डिझाईन वगैरे सगळी सेम आहे. आणि याच्यामध्ये डिझेल मॉडेल पण अवेलेबल आहे, पेट्रोल पण अवेलेबल आहे. व्हिडिओ टाकलेले मी चॅनलवरती, तुम्ही चॅनलला चेकआउट करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे की तुम्हाला ही व्हेकल कशी वाटते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.